ओके. लास्ट प्रॅक्टिकलला आपण कोग्नोसिसचं प्रॅक्टिकल आहे आज. तर लास्ट प्रॅक्टिकल आपण कोणते ड्रग घेतले होते आठवतंय? वेट फॉर 2 minutes. I will share my screen. कोणते दोन ड्रग घेतले होते लास्ट प्रॅक्टिकलला? एक घेतला होता लास्ट इफिड्रा. हा ओके, इफिड्रा. तर आज आपण काय करणार आहे तर गोक्रू अँड राउल्फिया हे दोन ड्रग बघणार आहोत. ओके. My screen is visible? Yes, ma'am. ओके. तर राउल्फिया फर्स्ट आपण राउल्फिया बघूया आणि त्यानंतर गोक्रू बघूया. ओके. आता राउल्फिया मीन्स काय? व्हॉट इज राउल्फिया? सर्पगंधा वर्ड ऐकला? Yes, ma'am. हा, तर राउल्फिया मीन्स काय तर सर्पगंधा हे प्लांटचं नेम आहे. तर सिनोनिम बघा काय आहे त्याचं. सिनोनिम सर्पगंधा, चंद्रिका, छोटा चांद, आपण त्याला डिफरंट नेम्सने आपण ओळखतो. अँड इंडियन स्नेक रूट, इंडियन स्नेक रूट म्हणून पण आपण कॉमन घ्यायला ओळखतो आपण. राउल्फिया हे सिनोनिम आहेत राउल्फियाचे. ओके. देन पार्ट ऑफ अ प्लांट युज्ड. तर राउल्फियाचा आपण कोणता पार्ट ऑफ प्लांट यूज करतो मोस्टली तर रूट. रूट आपण यूज करतो राउल्फियाचे. ओके. देन बायोलॉजिकल सोर्स राउल्फिया सर्पेंटाइन बेंथ. बायोलॉजिकल सोर्स काय आहे तर राउल्फिया सर्पेंटाइन बेंथ. ओके. अँड फॅमिली अपोसायनेसी. फॅमिली कोणती आहे तर अपोसायनेसी. ओके. देन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इट इज अ इरेक्ट perennial. Perennial means living a several year. हे सेव्हरल इयर पर्यंत लाईफ लॉंग आहे किंवा लाईफ टाइम जी काही आहे या राउल्फियाची तर सेव्हरल इयर पर्यंत हे राहू शकतं. इरेक्ट मीन्स काय तर स्ट्रेट. स्ट्रेट आहे आणि सेव्हरल इयर पर्यंत राहू शकतं. शर्प मीन्स काय? शर्प. व्हॉट इज शर्प? हर्ब, शर्प्स वर्ड्स गेलेत का? What is sharp? What is sharp? कुणालाच नाही माहिती? झुडपे. येस. झुडपे मीन्स काय तर हाईटनी कमी असणारे जे काही प्लांट्स असतील त्याला आपण काय म्हणतो तर शर्ब्स म्हणतो. ओके. स्मॉलर दॅन द ट्री. हे जे काही प्लांट्स आहेत त्या ट्री पेक्षा स्मॉलर असतात किंवा हाईटनी जे कमी असतात त्याला आपण काय म्हणतो तर शर्ब्स म्हणतो. ओके. हे असं शर्ब्स आहे की ते लॉंग आहे, इरेक्ट अँड पिरेनियल. पिरेनियल मीन्स काय तर लॉंग टर्म पर्यंत किंवा सेव्हरल इयर्स पर्यंत ते राहू शकतात. ओके. लाईफ टाइम त्याचं सेव्हरल इयर्स पर्यंत आहे. अँड इट इज इरेग्युलर नोडुलर. नोडुलर मीन्स नोड्युल्स मीन्स काय? व्हॉट इज नोड्युल्स? प्लांट वर असतात, बघितलेत का नोड्युल्स?
व्हॉट इज नोड्यूल्स? तर प्लांटच्या स्टेम वरती राउंडेड शेप, स्मॉल मास ऑफ राउंडेड अँड इरेग्युलर शेप. स्मॉल मास असतं, बघितलंय का तुम्ही? नोड्यूल्स बघितले? येस मॅम. हा, त्याला आपण काय म्हणतो? तर नोड्यूल्स म्हणतो. राउंडेड शेप मध्ये असतात आणि स्मॉल असतात, इरेग्युलर शेप असतं त्याचं, स्टेम वर असतात बऱ्याच ठिकाणी. ओके, त्याला आपण काय म्हणतो? तर नोड्युलर म्हणतो. अँड येलोइश रूट स्टॉक. रूट स्टॉक कशी आहे त्याची? तर येलोइश आहे. ओके, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर समजलं कसं आहे? राउल्फिया कशा टाइप मध्ये आहे? ट्री मध्ये आहे का? नो मॅम. नो मॅम. कोणत्या पार्ट मध्ये येतं? श्रब. ओके, shrub. Okay, it is perennial shrub with long, irregular, nodular and yellowish root stalk. Irregular means काय? तर irregular shape असतो त्याचा, युनिफॉर्म शेप नसतो. इरेग्युलर नोड्युलर शेप असतो. नोड्युलर मीन्स काय? तर राउंडेड मास असतो, स्मॉल मासेस ऑफ अ राउंडेड और इरेग्युलर शेप. ओके, देन कलर. कलर कसा आहे बघा? तर ह्याचे जे काही फ्लावर्स असतील ते कसे आहेत? तर व्हाईट इन कलर आहेत और ग्रीनिश व्हाईट इन कलर. ओके, देन रूट. रूट कसा आहे बघा? येलोइश रूट स्टॉक. त्याची रूट स्टॉक कशी आहे? तर येलोइश कलरची आहे. ओके, द आउटर सरफेस इज ग्रीनिश येलो, लाईट ब्राऊन टू ब्राऊन. तर ह्याचं रूट कसं आहे? तर येलोइश रूट स्टॉक आहे अँड आउटर सरफेस इज ग्रीनिश येलो. आणि त्याचा जो काही आउटर सरफेस आहे तो कसा आहे? तर ग्रीनिश येलो आहे. ओके, अँड लाईट ब्राऊन टू ब्राऊन कलर मध्ये त्याचे रूट्सचा कलर आहे. ओके, देन लीव्ज. लीव्ज बघा कशा आहेत? इन व्हॉल्स. व्हॉल्स मीन्स काय? तर सर्क्युलर अरेंजमेंट लाईक पार्ट. तर ह्याचे जे की लीव्स आहेत ते कसे आहेत? तर सर्क्युलर राउंड मध्ये किंवा सर्क्युलर टाइप मध्ये ते अरेंज झालेले आहेत. ओके, इन व्हॉल्स. व्हॉल्स मीन्स काय? तर सर्क्युलर टाइप मध्ये अरेंजमेंट असते त्यांची. ऑफ 3 थिन लॅन्सिओलेट अॅक्यूट ब्राईट ग्रीन अबोव अँड पेल बिनीथ. तर इथे त्यांनी काय सांगितलंय बघा? तर लीव्स जे काही आहेत ते कसे आहेत? व्हर्ल्स आहेत. व्हर्ल्स मीन्स काय? तर राउंडेड शेप मध्ये त्याचं अरेंजमेंट असते. अरेंजमेंट जी कशी आहे? तर वर्ली अरेंजमेंट आहे. ऑफ थिन लॅन्सिओलेट अँड अॅक्यूट. तर हे जे काही लीव्स असतील ते कसे आहेत? त्याचे तर थिन आहेत. ओके, लॅन्सिओलेट. लॅन्सिओलेट मीन्स काय? व्हॉट इज लॅन्सिओलेट? गर्ल्स, वर्ड झालाय तुम्हाला लॅन्सिओलेट फर्स्ट प्रॅक्टिकल. व्हॉट इज लॅन्सिओलेट? नॅरो ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर किंवा ओव्हल शेप्ड शेप. ओके, लॅन्सिओलेट ओव्हल शेप्ड शेप असतो त्याचा. अॅक्यूट आहे. अॅक्यूट मीन्स स्मॉल. ब्राईट ग्रीन अबोव. तर त्याचा फ्रंट सरफेस जो काय आहे तो काय आहे? तर ब्राईट ग्रीन आहे. अँड पेल. पेल मीन्स काय? तर फेंट कलर. फेंट कलर बिनीथ आहे. बिनीथ मीन्स काय? तर लोअर सरफेसला. ओके, समजतायत का वर्ड्स? नक्की कुठला पार्ट म्हणतीये मी? समजताय? येस मॅम. ओके, देन फ्लावर्स बघा कसे आहेत त्याचे. इरेग्युलर क्रायमोस सायमेन. क्रायमोस सायमेन मीन्स काय? तर क्रायमोस मीन्स फर्स्ट फ्लावर इज द टर्मिनल एंड बर्ड ऑफ द मेन स्ट्रीम. क्रायमोस मीन्स काय? तर
जी काही एक स्टॉक घ्या, तुम्ही लक्षात ठेवा, एक स्टॉक घ्या आणि त्याच्या सेंट्रल पार्टला किंवा टर्मिनल एंड जे की आहे, लास्ट जे की एंड आहे, त्याला एक फ्लावर अटॅच असतं, त्याला काय म्हणतो तर क्रायमोस सायमेन. ओके, सायमेन मीन्स काय तर फ्लावर क्लस्टर विथ अ सेंटर स्ट्रीम bearing a single terminal flower within that develops the first. तर सायमन क्रायबोस सायमेन काय आहे तर एक काय करा तुम्ही इमॅजिन करा की एक स्टॉक आहे आणि त्याचा जे काही टर्मिनल एंड आहे, लास्ट जे की एंड आहे, त्याच्यामध्ये ते फ्लावर असतं, त्याला काय म्हणतो आपण तर कायमोस सायमेन. ओके, समजलं का? क्रायमोस सायमेन काय आहे? अशा टाइपची अरेंजमेंट असते राउल्फिया मध्ये. समजतंय का? Yes, ma'am. Okay, then white often are tinged with a violet. Tinged means काय तर slightly colored असतं, व्हाईट कलरचं असतं ते, आणि ऑफन स्लाइटली म्हणजे थोडा कलर असतो त्याला विथ व्हायलेट. व्हायलेटचा थोडा शेड असतो त्याला त्या फ्लावर्सला. ओके, देन फ्रूट. ड्राफ्ट सिंगल और डायमोसिस. डिडमोसिस मीन्स काय तर ग्रोइंग इन अ पेअर. डायमोसिस मीन्स काय तर पेअर मध्ये ग्रो होतं त्याचं फ्रूट. ओके, देन शायनिंग black and inflorescence with the red pedicels and the calyx and white corolla. तर फ्रूट कसं आहे बघा, तर इट इज सिंगल और द डायमॉर्फर. डिडमोस मीन्स काय तर ग्रोइंग इन पेअर मध्ये ते ग्रो होतं किंवा सिंगली पण ग्रो होतं. देन शायनिंग ब्लॅक, त्याचं शायनिंग कसं असतं तर ब्लॅक शायनिंग असतं. अँड inflorescence with the red pedicels and the calyx and the white corolla. Calyx and corolla असतो त्याला. व्हाईट corolla कसल्या कलरचा आहे तर व्हाईट कलरचा आहे. ओके, देन ओडर कशी आहे तर स्लाइट ओडर आहे, स्लाइटली ओडर असतं ते. टेस्ट कशी आहे तर बिटर टेस्ट आहे. साइज 2 to 10 सेंटीमीटर लॉंग. देन 5 to 22 mm in diameter. ओके, शेप कसा आहे तर सिलेंड्रिकल और स्लाइटली टॅपर्ड टोटर स्पाइस. तर शेप कसा आहे सिलेंड्रिकल और स्लाइटली टॅपर्ड. Wait for 2 minutes. ओके, देन फ्रॅक्चर कसं आहे त्याचं तर शॉर्ट फ्रॅक्चर आहे. देन एक्स्ट्रा फीचर्स काय आहेत राउल्फिया मध्ये तर नॅरो येलोइश ब्राउन bark and dense pale yellow wood are present on the smooth transverse section surface at the both the end. तर हे एक्स्ट्रा फीचर्स काय आहेत? अ नॅरो येलोइश ब्राउन bark, येलोइश ब्राउन कलरची बार्क असते त्याला,
अँड डेन्स पेल येलो कलर. डेन्स मीन्स काय तर डार्क पेल येलो कलर असतो. डेन्स मीन्स कमी प्रमाणात. कमी प्रमाणात येलो कलर असतो. वूड आर प्रेझेंट ऑन द स्मूथ ट्रान्सवर्स सरफेस at the both end. Smooth transverse surface असतो at the both end. Okay. Then chemical constituents. Chemical constituents बघा कोणते कोणते आहेत. टोटल अल्कलॉइड बेस. अल्कलॉइड बेस किती आहे त्याचा पर्सेंटेज तर 0.7 to 2.4%. Okay. The predominant alkaloid present in the drug are reserpine. मोस्टली राउल्फिया मध्ये लक्षात ठेवा तुम्ही की राउल्फिया मध्ये कोणतं मेन अल्कलॉइड प्रेझेंट असतं तर रिसर्पाइन. ओके. तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात कोणतं अल्कलॉइड प्रीडॉमिनंट आहे इन राउल्फिया. ओके. तर कोणतं आहे तर रिसर्पाइन. ओके. देन रेसिसाइमाइन. then reserpine, reserpidine, rubicinin and diserpine. तर the other alkaloidal compound are azamelin and azmacine, एक याहुबिन. ओके. सर्पंटाइन. तर हे कंपाऊंड आहेत केमिकली कन्स्टिट्यूट असतात राउल्फिया मध्ये. देन द अदर सबस्टन्स प्रेझेंट इन अ फायटोस्टेरॉल्स, फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल अँड द शुगर्स. तर हे जे काही केमिकल कंपाऊंड आता सांगितले हे लक्षात ठेवा काय काय आहे. तर फायटोस्टेरॉल अँड द फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल अँड द शुगर हे अदर कंपाऊंड्स असतात प्रेझेंट इन राउल्फिया. आणि हे जे काही मेन कंपाऊंड आहेत राउल्फिया मध्ये प्रीडॉमिनंटली कोण प्रेझेंट असतं तर रिसर्पाइन प्रेझेंट असतं. ओके. आणि रिसर्पाइन बरोबर त्याचे जे काही डेरिव्हेटिव्ह आहेत तर ते सगळे प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. ओके. देन युजेस. इट इज हायपोटोनिक. व्हॉट इज हायपोटोनिक? सॉरी, hypotic. As a hypotic, hypotic means काय तर induced sleep. तर हे जे काही राउल्फिया आहे ते काय करतं तर स्लीप प्रोड्यूस करतं. ओके. अँड आपण कशामध्ये आपण यूज करू शकतो ऍज अ हायपोसिस किंवा हायपोटिक मीन्स काय तर इंड्यूस स्लीप. देन आपण त्याला कशामध्ये यूज करतो तर सेडेटिव्ह म्हणून यूज करतो. Sedative and the antihypertensive. Sedative means produce calm or reducing sleep, inducing sleep. Okay. Sedative जे काही सबस्टन्स आहे ते लक्षात ठेवा. तुम्हाला वर्ड्स येतील पुढे पण. सेडेटिव्ह, हायपोसिस, हायपोटिक. हायपोटिक मीन्स काय तर इंड्यूस स्लीप, स्लीप प्रोड्यूस करतं. अँड सिडेटिव्ह, सिडेटिव्ह काय करतं तर प्रोड्युसिंग काम. काम मीन्स काय तर शांत करायचं काम करतं. अँड इंड्युसिंग स्लीप. अँड काय करतं तर स्लीप इंड्यूस करतं. ओके. अँड antihypertensive. Antihypertensive means what is antihypertensive? What is hypertension? Prevent blood pressure. Yes. Antihypertensive means prevent the blood pressure. Okay. Then it is scientific for the instancy and reduce the blood pressure and cure the pain due to the
affection of the bowel. बीपी रिड्यूस करतं, ब्लड प्रेशर रिड्यूस करतं, स्पेसिफिक इंटेन्सिटी प्रोड्यूस करतं आणि क्युअर्स द पेन ड्यू टू अफेक्शन ऑफ द bowel. बॉवेलचं जे काही अफेक्शन झाल्यामुळे पेन प्रोड्यूस होतं तर ते क्युअर करतं. ओके, देन it gives in a labor to increase urine contraction and in certain neuropsychotropic disorder. Neuropsychotropic disorder means काय तर disorder related to the mental illness किंवा न्यूरोसायकोट्रॉपिक मीन्स काय तर ब्रेनशी रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स असतील, मेंटल इलनेस असेल किंवा अजून काही ब्रेनच्या रिलेटेड जर डिसऑर्डर असतील तर त्याला थांबवण्याचं काम कोण करतं तर राउल्फिया करतं. ओके, it gives in the labors to increase the uterine contraction होण्यासाठी आपण राउल्फिया देतो. ओके, as my line is used to treat the cardiac arrhythmia. Cardiac arrhythmia means what is cardiac arrhythmia? Abnormal rhythm of heartbeat. Yes, right. Abnormal rhythm of heartbeat. Then reserpine and the deserpine is used as an antihypertensive and the tranquilizers. What is tranquilizers? Word झाला तुम्हाला? Tranquilizers. तर tranquilizers काय करतात तर एन्झायटी, जी की एन्झायटी मीन्स काय तर भीती निर्माण होते एखाद्या गोष्टीची, तर त्याला काय करतात तर रिड्यूस करण्याचं काम करतात. ओके, ट्रंक्युलायझर्स मीन्स काय रिड्यूस एन्झायटी. एन्झायटी मीन्स काय तर एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा काही पेशंट असतात की मेंटल डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तर त्यांना आपण काय देतो तर ट्रंक्युलायझर्स देतो, जेणेकरून त्यांची जी काही एन्झायटी आहे, जी काही भीती आहे ती काय होते तर रिड्यूस होते. ओके, and resesamine is used in a antihypertensive. रेसेसामाइन जे काही आहे डेरिव्हेटिव्ह तर ते काय म्हणून यूज करतो तर आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करतो. ओके, तर रिक्वायरमेंट्स काय आहेत बघा. इपिड्रा प्लांट हे आपण इपिड्राच्या प्रॅक्टिकल मध्ये हे दोन्ही जॉईंट मध्ये आहेत. इपिड्रा आपण आता नाही घेतलंय, लास्ट प्रॅक्टिकलला झालंय आपलं इपिड्रा. देन राउल्फिया रूट, dilute HCl, copper sulfate solution, NaOH solution, solvent ether and glass plate and the microscope if necessary. जर आपल्याला मायक्रोस्कोप अंडर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघायचे असतील तर आपण मायक्रोस्कोप यूज करतो. एनी अदर आपण नाही करत. मॉर्फोलॉजी मीन्स काय असते तर जे काही आपल्याला अपीअरन्स दिसतंय तेच आपण यूज सांगतोय. ओके, देन प्रोसिजर. Collect the Raulfia root, place them in a 2 different glass plate, then observe the morphological characteristics of the Raulfia. Note the morphological characteristics of Raulfia in the observation table. Okay, then Raulfiaचा कलर मला सांगा आता. मी सांगितलं राउल्फियाचा कलर greenish in white color. ओके, मोस्टली फ्लावर व्हाईट कलरचे असतात आणि ग्रीनिश व्हाईट इन कलर मध्ये राउल्फिया असतो. देन ओडर Slightly bitter. Slightly. स्लाइटली ओडर आहे त्याची. अँड टेस्ट Bitter. Bitter. साइज Size 2 to 10 10 mm long and 5 5 to to 10 20 mm long in and diameter. 5 to 20 diameter. शेप Cylindrical or एक जण सांगा. Cylindrical or a slant. ओके, हा सिलेंड्रिकल अँड slightly tapering, turbo spicy.
ओके. अँड लॅन्सिओलेट पण एक शेप मध्येच येतो. ओके. अँड एक्स्ट्रा फीचर्स काय आहेत? It is a narrow, yellowish brown, black, and dense pale yellow wood are present on smooth transverse surface. ओके, गुड. देन कन्क्लुजन मध्ये काय येणार आहे बघा. ऑन द बेसिस ऑफ द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर इज द गिवन अनोन क्रूड ड्रग आर राउल्फिया. ओके. देन गोख्रू, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गोख्रू. पूर्ण वर्ण आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला घेऊयात. आज आपण 2 प्रॅक्टिकल स्टडी करूयात, एक राउल्फिया आणि गोख्रू. ओके. Then next practical aim to study the morphological characteristics of गोख्रू and गोख्रूच आपण बघूयात आज. गोख्रू. ओके. Then relevant professional competencies काय आहेत तर expertise on the medications, entrepreneurship and the leadership. हे मी तुम्हाला शेअर करीन. तुम्ही हे रीड करा आणि तुम्हाला कळेल की हे प्रॅक्टिकल आपल्याला आपण स्टडी केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं. ओके. देन प्रोफेशनल, इथिकल अँड द लीगल प्रॅक्टिस अँड कंटिन्यूइंग द प्रोफेशनल डेव्हलपमेंट. ओके. रिलेव्हंट कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर आयडेंटिफाय द गिवन क्रूड ड्रग बेस्ड ऑन द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. देन आयडेंटिफिकेशन ऑफ अ पार्ट्स ऑफ अ प्लांट which is pharmacogenetic important. Then skill of observing गोख्रू. ओके. Then practical outcomes, practical complete केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं. ओके. After completion of this practical, the student can able to understand, identify the main part of a गोख्रू, then recall the morphological characteristics of the गोख्रू and utilize the knowledge of a morphological characteristics in the identification of the crude drug. Okay. Then relevant effective domain related to the outcome. A good practice housekeeping method. Then display the professional contaminate to ethical practice. Demonstrate the working as a leader and the team or a team member. Okay. Then theory काय आहे बघा गोख्रूची. सिनोनिम काय आहे. कॅल्टोपस फ्रूट. देन बाडा अँड छोटा गोख्रू. तर हे सिनोनिम्स आहेत. पार्ट, which part of a गोख्रू we use mostly seeds. Okay. गोख्रू मीन्स काय असेल. व्हॉट इज गोख्रू इन मराठी. सराटा ऐकलाय का शब्द. सराट्याचं झाड वगैरे काय ऐकलं. Yes, तर आपण काय म्हणतो सराटा म्हणजे काय तर गोख्रू आहे. ओके. Then which part of a plant we use तर seeds. मोस्टली आपण सीड यूज करतो गोख्रूचे. ओके. देन बायोलॉजिकल सोर्स ट्रिबरस टेटारिस लीन. ओके. ट्रिबरस टेरेस्टाइस लीन. देन फॅमिली झैगोफोलिएसी फॅमिली आहे. ट्रेबरस टायटारस लीन. तर हे काय आहे बायोलॉजिकल सोर्स आहे. ओके. देन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. कलर कसा आहे तर फ्रूट्स आर ग्रीनिश टू द ग्रे और येलोइश. ग्रीनिश ग्रे और येलोइश कलरचं फ्रूट असतं. देन ओडर कशी आहे तर ओडरलेस आहे हे
plant. Then shape globulous. Globulous shape means काय? तर globulous type मध्ये ह्याचे shape असतं. Then size 1 to 2 centimeter in the diameter. 1 to 2 centimeter in diameter मध्ये ह्याचा shape आहे. Diameter आहे, size आहे. Okay. Then shape काय कसं आहे बघा तर stream annual shrub with diffused stem. Annual means काय तर इयर पर्यंत असतं ते shrub with diffused stream. Diffused stream असते. Then branches कसे आहेत बघा तर flexibilous converted to with a silky thread like hair. Flexibilous means काय तर flexible असतात त्याचे branches आणि sticky thread like hairs असतात त्याच्यावर. Okay. Then leaves peripinnate. Peripinnate means काय तर having number of leaflets. जे की leaves आहेत त्याला काय असतात तर number of leaflets असतात. त्याला काय म्हणतो तर आपण peripinnate. Okay. 6 to 7 pair of leaflets which are narrow, elliptic and with round base and the apex. तर peripinnate shape असतो त्या leaves चा. Peripinnate means काय तर having number of leaflets. Leaflets present असतात त्याला आपण काय म्हणतो तर peripinnate म्हणतो. Okay. Then 6 to 7 pair of leaflet which are narrow, elliptic and rounded base and the apex. तर त्याचा rounded base असतो आणि apex असतो. Okay. Then flowers कसे आहेत बघा तर yellow flowers are both solitary and the axillary. Solitary means काय तर solitary means single आणि axially means growing from the axial. Okay. जे काही flowers आहेत त्याचे yellow flowers आहेत and the bone solitary. Bone solitary means काय तर single आहे, single flowers असतं and axillary means काय growing from the flower, growing from the axial पासून ते grow होतं. Okay. Then fruit. Fruit कसा आहे weapon wheel shaped. Wheel shaped means काय तर rounded shape मध्ये त्याचं shape आहे containing 5 parts. त्याचे 5 part आहेत and it is yellow in color. 5 जे काही स्टेपल असतील किंवा पेटल्स असतील त्या 5 पार्टनी बनलेला आहे. व्हील लाईक स्ट्रक्चर आहे. व्हील मीन्स काय तर राउंडेड स्ट्रक्चर आहे त्या फ्लावर्सचं. ओके. अँड इट इज येलो इन कलर आणि त्याचा कलर कसा आहे तर येलो इन कलर मध्ये फ्लावर्स आहेत. ओके. देन एक्स्ट्रा फीचर each part has 2 long shaped rigid spine, several shorter spines. तर ह्याच्यामध्ये कसे आहेत तर रिजिड स्पाइन्स आहेत, शॉर्टर स्पाइन्स आहेत अँड सरफेस कवर्ड विथ मेनी हेअर्स. आणि त्याचा जो काही सरफेस आहे ते हेअर्सनी कवर्ड झालेला आहे. ओके. देन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट स्टिरॉइड सॅपोनिन्स. स्टिरॉइडल सॅपोनिन्स असतात त्याच्यामध्ये which include testosterone of A, B, C, D and E. Testosterone A, B, C, D and E present आहे स्टिरॉइड सॅपोनिन मध्ये. ओके. म्हणजे गोखरू मध्ये हे स्टिरॉइड सॅपोनिन प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये कोणते प्रकारचे टेस्टेस्टिस आहेत तर A, B, C, D and E. Then D-galactotonin, F-gitonin and D-galactogenonin and gitonin.
तर हे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट असतात. देन हायड्रोलायसिस एक्झॅक्ट कन्सिस्ट ऑफ द सॅपोनिन्स सच ॲज डायोस्टेनिन, क्लोरोजेनिन, हेंकोजेनिन and neotangenin. Okay. Then other steroids are the testosides, F-triobolin and trilene, glycylin and dicosinin. तर हे केमिकल प्रेझेंट असतात. ओके. देन फ्लेवोनाइड derivatives reported from the plants include tribosides and the number of other glycosides of a curastine and caryophenol, isorethamine हे प्रेझेंट आहे. It is also consist of a common phytosterols such as B-cytosterol, stigmasterol and cinnamonic amide derivative testosteramide. Then uses काय आहेत बघा. It is diuretic and the tonic. It is diuretic आहे आणि हे tonic आहे. Then as act as a appetitis and anti-inflammatory and the anti-arrhythmic. What is anti-arrhythmic? Chest pain, ma'am. Yes. Chest pain नाही, heartbeat जे काही आहे ते irregular होतं. Okay. In building the immune system, in painful maturation means काय तर urination. Okay. Calicus effect and impotency. Impotency means काय तर not so potent. त्याला काय म्हणतो तर impotency. Then improve the prolongs the duration of the erection and exert the stimulating effect of reproductive organ. Okay. समजलं का गोखरू and राउल्फिया? समजले का 2 पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.